जायचं तरी तिकीट आहे ना माझं. रात्री तरी एसीत होतो. उज्जैन स्टेशन वर स्टेशन पकडलं. मेरे साथ बहुत बुरा हो रहा है अंकल. तिकडे मैफिल बसली, इकडे आमचं दमशहरात चालू आहे. आम्ही फाईन पे केला. इंदोर नंतर उज्जैन येतं. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं आपल्या द सोलरोहित या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी डायरेक्ट आता मुद्द्यावर येतो. बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय आणि हे व्हिडिओ बनवण्याचं रिझन म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी आम्ही तिकीट्स बुक केलते उज्जैन, इंदोर आणि ओंकारेश्वरचे. तो दिवस फायनली आलाय. उद्या आम्हाला निघायचंय आणि तयारी तर वगैरे सगळी झालेलीच आहे. आता फक्त बॅग पॅक करायची आहे. 1 वाजली रात्रीची. आई अजून जागी आहे माझी बॅग पॅक करण्यासाठी. कसं वाटतंय तुला आता 5 दिवस मी नसणार आहे तुझ्यासोबत? मला करमल का? तिकडे जाऊन काय करणार मी, सांग बरं. काय नाही, मस्तपैकी एन्जॉय करायचं. हो, भांग पण पिणार. थोडसा पेणार थोडसा. बॅग भरून घेऊया. बॅग पॅक करण्यासाठी मी काय काय घेतले तुम्हाला दाखवतो. हे लॅपटॉप वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. लॅपटॉप आहे, माईक आहे, सगळे चार्जर्स वगैरे इकडे, सगळे बॉडी वॉश, हँड वॉश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, फेस वॉश, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, थोडे मेडिसिन आहेत. इकडे बॅग आहे, इकडे सगळे कपडे आहेत आणि या सगळ्या अंगावर घेण्यासाठी ब्लँकेट आहे. इकडे शूज आहेत. भरूया बॅग. आता सकाळी 6 वाजता मी इथून जाणार आहे पहिल्यांदा पुण्याला. आपल्या सोबत असणार आहेत आदित्य, श्वेता आणि बाकीचे 2-3 जण आहेत आपल्यासोबत. आणि मग तिथून आपण जाणार आहे पुणे स्टेशनला, जिथून मी सुरुवात करणार आहे माझ्या लाईफचा सगळ्यात मोठा रेल्वेचा प्रवास. तर चला पहिल्यांदा बॅग पॅक करू. बॅग पॅक करायची आणि व्हिडिओ द्यायचे म्हणून मम्मीने ड्रेस घातलाय. व्यवस्थित बस. ही आपली बॅग. माझी बॅग पॅक करून काही गोष्टी आहेत जसं की रेनकोट, हे थाय बॅग वगैरे बाहेरच ठेवले मी. सकाळी पाऊस लागतोय का नाही त्याच्यावर डिपेंड करतं घालायचं का नाही. अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे बॅग राहिली ती छोटी. थँक्यू. अशा प्रकारे आपली झालेली बॅग भरून मस्त वाटते ना मम्मी. लयच जड झाली आहे बॅग, पण काही विषय नाही. बॅग पण रेडी आहे. आता फक्त सकाळी उठायचंय. 15 मिनिटं लागले भरायला. 4 तास झोप घेतो आणि भेटू सकाळी डायरेक्ट निघताना 6 वाजता. सकाळचे वाजलेत 7:30. आवरून तर झालंय. निघायचा प्लॅन होता सकाळी 6 वाजता, पण भरपूर उशीर झालाय. आता 7:30 वाजलेत. आता मी डायरेक्ट जाणार आहे पुण्यामध्येच. आणि मी असं सारखं ते फलटण ते पुणे रोड दाखवून असा कंटाळा आलाय मला. त्यामुळे डायरेक्ट आपण पुण्यातच भेटणार आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सांगायची फक्त गोष्ट एवढीच आहे की माझ्या लाईफचा पहिला सगळ्यात मोठा रेल्वेचा प्रवास आहे हा. आणि माझ्यासाठी पण सगळ्या गोष्टी नवीन आहेत. तर भरपूर काही गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे. मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये टाकेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी घरून निघलो होतो तेव्हा वाजलेले 7:30. आता वाजलेत 11:15 आणि आवरतायत हे लोक. बघू आता ह्यांचा आवरलंय का नाही. आता मी पोचलोय आदित्य, श्वेता यांच्या घरी. यार आवरलं नाही तुमचं अजून. काय बनवायचं चाललंय? ह्यांचं अजून जेवणच बनवायचं चाललंय. आदित्यचं काय चाललंय? आदित्य यांचा खूपच पसारा आहे. आदित्य अजून इस्त्री करतोय. कसं वाटतंय आदित्य? असा आहे सगळा आदित्यच्या रूमचा नजारा. हा आहे आदित्य अजून आवरतोय. मला काय एवढं लवकर बोलावलंय, पण खूपच लवकर आलोय मी. असं नाही का वाटत तुम्हाला? असं संध्याकाळी इथं बसाय भारी वाटत असेल काय रे? मीच एकटा मोकळा माणूस आहे काय? मीच एकटा मोकळा माणूस आहे का? एवढीची छत्री कोणाची? ही छत्री कोणाची? तू बस ती या छत्रीत. तर इथं आल्या आल्या मला एक सरप्राईज भेटले. 1 मिनिट दाखवतो. ही बॅग आहे.
बॅगमध्ये आपल्याला थम्सअप भेटले, मॉइश्चरायझर आहे, ही दुसरी गोष्ट आहे. ठीक आहे, तिसरं काय माहित नाही. तिसऱ्याचा हा एक बॉक्स आहे, 1 मिनिट ओपन करू आपण. उप्स, हे रोजेस मस्त आहेत. तर असे काही रोजेस, मॉइश्चरायझर, थम्सअप गिफ्ट्स भेटलेत. थँक्यू या गोष्टींसाठी. जेवण बनवलं ह्यांनी, मला एकट्याला स्टीलचं ताट दिलंय, बाकी सगळ्यांना तसल्या प्लेट्स वगैरे घेतल्यात. सगळ्यांच्या बॅग वगैरे पॅक करून झालेले आता. तर सगळं रेडी आहे, पिशव्या वगैरे, बॅग वगैरे आदित्यने घेतली. बाहेर रामने आमच्या कॅब बुक केली. श्वेताने पोताची पिशवी घेतली, ही घरी द्यायची तिला. ही मी बी द चेंज यू वॉन्ट टू सी, ही मी घेतली आहे. हा राम, श्वेता, श्रुती, आदित्य आणि अजून एक श्रुती, अजून ती स्टेशनला भेटणार आहे. तर हे सगळे मेंबर्स आहेत जे आपल्यासोबत पुणे टू उज्जैन असणार आहेत. ह्या सगळ्या तिर्या ही एक तिरी आणि ही एक तिरी, ह्या 2 तिरी आपल्यासोबत उज्जैनला असणार आहेत. अजून एक तिरी आहे ती पुणे स्टेशनला भेटणार आहे. बरोबर की ऐकीश येते. बरं ते तिरीवर थांबला, टर्न आहे सोडला. बरं तो भाग्यश्रीवाला तिरीवर थांबला, टर्न आहे सोडला. तर ही आहे आपली कॅब आली आहे. आता आपण मागे बॅग वगैरे टाकूया आणि मग बसून डायरेक्ट पुणे स्टेशनला जाऊया. एवढा लोड नाही घ्यायचा कोणत्या गोष्टीचा. बॅग कुठे टाकायचं ते सांगा. बाई आमची बॅग वगैरे लावतोय, सगळ्या लावून झाल्या ना. चला, कसं वाटतंय श्वेता? व्हेरी मच एक्साइटेड. मी पुढत बसणार आहे बाई या शेजारी. आता थोड्या दिवसांनी आपण भारताचा झेंडा. हॅपी इंडिपेंडन्स डे. सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही पोहोचलोय आता पुणे स्टेशनला. आमची ट्रेन आहे 3:30ला. सगळ्यात अवघड गोष्ट आहे माझ्यासाठी ही. 2:30 वाजलेत, 1 तास बाकी. 1 तास आम्ही निवांत झोपणार आहे आता पुणे स्टेशनवर. जमलंय पहिल्यांदाच काहीतरी जमलंय मला, चांगली गोष्ट. आमची रेल्वे आहे 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मला आणि आम्हाला 1 नंबरच सापडणार नाही कुठे इथे. आमची बकोळा गेली पुढं, बकोळा चालली प्लॅटफॉर्म नंबर 1 कडे घेऊन आम्हाला. बाकी सगळे चाललो आम्ही तिच्या मागं. तर आमची B2 म्हणून प्लॅटफॉर्म आहे, तिथं आमची ट्रेन येणार आहे. तर आम्ही आता थोडा वेळ थांबणार आहे. आमची ट्रेन आता 3 वाजलेत. जवळजवळ आमची ट्रेन आहे 3:30ला. त्यामुळे आम्हाला अजून थोडा वेळ वेटच करायचा आहे सगळ्या गोष्टींचा. खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपली ट्रेन आली आहे. येते म्हणजे लांब आहे थोडी. पहिल्यांदाच सगळ्यात मोठा प्रवास करणार आहे रेल्वेचा, भारी वाटते. आली ट्रेन जवळ. हे आहेत आमचे सीट्स. इकडे श्रुती, राम, हे एक सीट, हे एक सीट, ते एक सीट. आमचं असं सीट अगोदरच बुक झालेलं आहे. आम्ही एक सीट मोकळंच ठेवलंय. रामला मी आमच्या सोबत घेतलाय. राम, आदित्य मी इथे बसणार आहे. पलीकडे श्वेता आणि नवीन जॉईन झालेली तिरी आहे. हॅलो गाईज. थोड्या वेळाने आपण गप्पा मारू. बसल्या भूक लागली. आपण आहे ना ह्यांचं उनो कसे खेळतात बघू. खेळू उनो, चल. आम्ही फक्त असं करणार, उनो उनो. आपण आता उनो शिकूया. हा सांग, उनो कसा खेळायचा असतो. रेड कलरचं पान टाकलं, मी रेड कलरचं पान टाकलं. हा. तर तू याच्यावरती रेड कलरचं तुझ्याकडे पान असेल तू रेड कलरचं टाकायचं, किंवा तुझ्याकडे 9 नंबर असेल तू 9 नंबर टाकायचं. बर. सेम बाकी पार्ट, बाकी कार्डसाठी. हा. त्यानंतर ना ते स्किप आहे. हा. मी स्किप टाकला तर माझ्या पुढे नेक्स्ट राऊंड हिचा आहे ना, मग ही नेक्स्ट पान टाकू शकत नाही. डायरेक्ट हिचा नंबर स्किप, ती टाकला. म्हणजे तू स्किप म्हटली तर ही पण स्किप. ही स्किप आणि ती
टाकणार. बर +2 जर मी टाकलं तर हिने 2 पानं उचलायची. बर आणि जर हिच्याकडे +2 असेल तर ते मी किती पानं उचलायची? माझ्या म्हणते तुम्ही सगळे खेळा. हा. मी 2 राऊंड झाल्यावर आम्ही समजतं हा. मी +2 हा. टाकलं, हिच्याकडे पण +2 आहे. हा तू 3-4 पानं उचलायची. तिच्याकडे पण +2 असेल तर तू 6 पानं. होय. आणि माझ्याकडे पण +2 असेल तर ह्यानी, पानं उचलायची. आणि ह्याच्याकडे पण +2 असेल तर, 10 पानं उचलायची. आणि ह्याच्याकडे पण +2 असेल तर परत 12 पानं नसल्यावर हे +2 सारखं +4 आहे. काकांना समजलं वाटतं. कलर चेंज आणि कलर चेंज तुम्हाला येतं का उनो? आणि हे कलर चेंज आहे. म्हणजे कलर चेंज म्हणजे आता समजा खाली रेड कलर चेंज एक काय अरे सिरियस, मी पण सिरियसच आहे. तुला माझा सिरियसनेस कसा दिसत नाही? मी तुला फक्त म्हणतोय तुम्ही एक डाव खेळा अगोदर, आम्ही बघतो, आम्ही नंतर येतो. पुरी जुगार खेळायला लागलं. जुगारी पुरी. 2 वर तू 2 नंबर टाकू शकतो किंवा सेम कलरचं कार्ड टाकू. जर माझ्याकडे 2 असेल तर मी 2 टाकायचं, नाही तर सेम कलरचं येलो कार्ड टाकायचं. मग आता ह्याने 0 का टाकलं? कलर सेम आहे त्यामुळे तू ते टाक. बरं म्हणजे हा कलर नेक्स्ट कलर हा जे संपलं, आता हे वरच्याचं 2 टाक. बरं कलर वाला चल 0. काकांनी पण भाग घेतलाय थोडा कॅट मध्ये. काका आपण पण खेळू थोडा वेळ थांबा. ह्यांचं झालं का? अगोदर शिकून मग खेळू. मग त्याच्यातून परत अजून एक उचलायचं. ज्याच्याकडे फक्त +2 असेल का नाही, मला एवढंच कळलं आतापर्यंत, त्याला 2 कार्ड उचलायची. किती दाखवायचं? उन्होले अवघड आहे बरं का, सांगाय गेलं तर. 5-3-2 हो, नाहीतर जोड्या लावा, कलर लावा. काय मी आणि काका आता उनो शिकतोय. आम्हाला हे शिकवतायत उनो. आदित्य, श्वेता, श्रुती. परत आपण टाकायचं. चॉकलेट घ्यायची का? येलो असेल तर टाकू. आम्हाला जरा जास्तच बोर होत होतं, त्यामुळं आम्ही आलो इकडं, दुसऱ्या डब्यात आलोय. रेल्वेत बसण्याचा भारी एक्सपिरियन्स आहे. पहिलाच एक्सपिरियन्स आहे पण भारी. 2-3 माणसांसोबत ओळख झाली, बारकी पोर सबस्क्रायबर म्हणून भेटली. अजून काय पाहिजे आयुष्यात? अजून नाही गेलं की करून घेतलं तर. उनो शिकलो, मेन म्हणजे उनो शिकलो. कळलं नाही पण उनो शिकलो थोडं. उनो एवढंच म्हणायचं कळलं. उनो आम्ही आलोय बाहेर. लय बोर करायला लागली ती 3 जणी, त्यामुळं चला मी जातो ह्यांच्यासोबत. तुम्ही आहे ना, तुम्ही असंच बसा. अम्मू चल. सॉरी. हे आमचे आहेत बारके सबस्क्रायबर. हाय हाय करा अम्मू. तुम्हाला नजारा दाखवतो, व्ह्यू दाखवतो बाहेर. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. हाय, माझं नाव सिया केतन चौधरी आहे. सिया चौधरी. तुझं? माझं नाव साईश चौधरी. साईश चौधरी. तुझं? हा? अम्मू चौधरी. अम्मू जन्नू. ठीक आहे. तर हे आपल्याला आता ट्रेन मध्ये छोटे सबस्क्रायबर भेटलेत. हाय करा सगळ्यांनी. चला आपण ते गाणं म्हणतात ना, त्यांच्यात जॉईन होऊ, त्यांच्यात बसू थोडा वेळ. अशी जीवाला गावाकडची माती रक्ताची नाती मलारवारी मोतियाने द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मलारवारी मोतियाने द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मरुदान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान
हळूहळू आमचे गेम स्विच व्हायला लागल्यात. आता दम शहरात चालू आहे आमची. तिकडे मैफिल बसली, इकडे आमचं दम शहरात चालू आहे. आणि आता त्यांना दिलाय एक वर्ड, एक पिक्चरचं नाव दिलंय, ते त्यांनी आता ओळखायचंय. बम 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 बोई चला गया. दम शहरात खेळायला चालू केलं तर हळूहळू एवढं पब्लिक झालंय ना आता. यार मीच सांगायचं होय. तू सांग. बेकार असं नाव सांगा सांगी चाललेलं आहे इकडं एकमेकांना. 2 तास दम शहरात खेळून आम्हाला खूप दम भरलेला आहे आणि आम्ही आता जेवतोय. वरती इथं आदित्य आणि मी बसलोय. खाली इकडं एक इडी पोरगी आहे, इकडं राम बसलाय, इकडं श्वेता आहे, इकडं तिरी आहे. आमच्या सोबत जे दमशराज खेळायला बसले होते ते सगळे तिकडे जेवायला बसलेत. आम्ही इकडे वरती बसलोय. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही परत खेळणार आहे. दमशराज खेळणार आहे ना? खेळू. चपात्या आहेत, मटकी आहे आणि मला कधीही न आवडणारी भाजी आहे, ते म्हणजे कारलं. असं काही जेवण आहे. आता जेवण करतो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजलेत 8. आता आपण पोहोचलोय इंदोरमध्ये. आहे असं स्टेशन. रात्री भरपूर वेळ गेला. आम्ही दमशराज खेळलो, बाकीच्या काही गेम्स खेळत आम्ही नंतर जेवण केलं आणि नंतर झोप लागली. तेव्हा ब्लॉग बनवायचं लक्षातच नाही माझ्या. रात्री तरी एसीत होतो ना. आता असले कसले आलेत काही कळणारच. हे कसलं ट्रान्झिशन झालंय. हे वाईट ट्रान्झिशन होतं. आदित्य काय वाटतंय तुला? छान वाटतंय ना? राम खूप छान वाटते. 2-4 शिव्या खाल्ल्या. मी पण नाही शिव्या खाल्ल्या. मला फक्त मी टॉयलेट मध्ये होतो त्यामुळे मी शिवाय. तुझं काय? तर सांगायची अशी गोष्ट की रात्री झोपताना आम्ही एसी मध्ये झोपलेलो, पण सकाळी स्लीपर मध्ये बसलोय. ह्या सगळ्याचे कलाकार 2, 3, 4, मी 5. नाही मी सांगितलं होतं. हा एक म्हणजे हा प्लॅन ह्यांना माहित होता, पण मला काहीच माहित नव्हतं. सकाळी TC माझ्याजवळ आला, मला डायरेक्ट म्हणला सीधा उतरायचंच आहे ना आपल्याला, चला की. तर स्टेशन पण आमचं आत्ता आलेलं आहे आणि आम्हाला फक्त उतरायचं आहे. दो ऑटो में 120. तर आता स्टेशनवरती तर आलोय. स्टेशनवरून आम्हाला काका भेटलेत. काय नाही निवांत. त्या काकांनी आम्हाला एक ऑटो दिली आहे 120 पर ऑटो. आणि 120 मध्ये आम्ही एका ऑटोमध्ये 3 जण बसणार आहे विथ बॅग. बाकी ट्रेनचा काय किस्सा झाला ते रूमवरती सांगतो तुम्हाला. हे सगळे क्रिएटर आहेत. हे ते हॉटेल आहे जिथं आपण आज स्टे करणार आहे. धन्यवाद. थँक्यू. हॉटेलमध्ये आल्यावर समजले आम्हाला की हॉटेल अगोदरच फुल आहे. तर आम्हाला आता अर्धा तास थांबायचे. अर्धा तास आपण त्या झालेल्या विषयावर चर्चा नाही करू शकत. ती सगळी चर्चा आपल्याला रूममध्ये करायची आहे. तू इकडे बघ. या सगळ्यांना सीन माहीत होता, एकटा मलाच सीन माहीत नव्हता. तुम्ही छळ केलाय माझं सगळ्यांनी म्हणून. त्या TCने डबल छळ केलाय. जायचं तरी तिकीट आहे ना माझं. तर 15 मिनिटाचा वेट करून आम्हाला एक रूम भेटलेली आहे. एक दुसरी रूम आम्हाला अजून अर्ध्या तासाने भेटणार आहे. तोपर्यंत आम्ही एका रूम मध्ये बसून तो जो रेल्वेत काय सीन झाला तो श्वेताच्या तोंडून ऐकणार आहे. जिरापच वाटतोय आदित्य मागणं. बघ इकडे पुढे बघ पुढं थांब. तर आम्हाला रूम भेटलेली आहे 207, 203, 207. रेडी आहे 207. वाव मस्त रूम आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा रूम टूर देतो हॉटेल राजश्रीची. इथं बेड आहे, इथं असं बॅग वगैरे ठेवल्यात आम्ही. इथं TV दिलाय, AC, थोडक्यात हे कपाट आहे. इकडं मस्त पेंटिंग लावलं इथं. अशी आहे आमची रूम. काल दिवसभर सगळ्यांना म्हणली सगळ्यांनी चप्पल घाला, स्वतः ना रेल्वेत न हात धुता जेवण केलंय.
सकाळ सकाळचा एक झालेला सीन सांगतो. आम्ही आता हॉटेलमध्ये पोहोचलोय. हॉटेल राजश्री म्हणून ही त्याची रूम तुम्हाला अगोदर दाखवली. तुम्हाला आता मेन सीन सांगतो. रेल्वेत बसलेलो, रेल्वेत झोपलेलो. मेन म्हणजे रात्री एवढं नशीब घाण कोणाचं असू शकतं तर ते माझं असू शकतं. माझ्याजवळ श्रुती आली, मला म्हणली उठ. मला काही सीन कळला नाही तर उठलो तर खाली मला TC बसलेला दिसला. त्यात आम्हाला एका सीटवर दोघांना झोपायचं होतं. तर रात्रभर आदित्य कुठे गेला? आदित्य आणि मी एका सीटवर होतो. आणि मेन म्हणजे रात्रभर आम्हाला कसली झोप लागली नाही, कारण त्याचं पाय माझ्या तोंडात, माझं पाय त्याच्या तोंडात. एवढा सीन चाललेला रात्रभर. तर मी उठलो. आता मला वाटलं सध्या मला वाटलं आले असेल काहीतरी, म्हणजे नाही का काहीतरी सीन, हा उज्जैन आला असेल असं काहीतरी वाटलं मला, की बाबा आता आपलं लोकेशन आले जिथं आपल्याला पोहोचायचं होतं. उठलो तर खाली बसला होता TC. सकाळी उठल्या खाली आलो तर TC मला म्हणला सीधा. आणि खाली उतरलो तर हे पुढे चालत होते. मला काही कळलं नाही नक्की, विथ बॅग चालत होते. मला काही सीनच कळला नाही नक्की काय झाला. तर आता हा सीन मला ह्यांनी नंतर रेल्वेमध्ये सांगितला. तर तो सीन आता हेच तुम्हाला सांगतील नक्की काय सीन झालता. आम्ही तिकीट बुक केले होते उज्जैनचे. आमचा पहिला प्लॅन उज्जैनला स्टे करण्याचा होता. मग त्यानंतर प्लॅन मध्ये चेंज झाला तर आम्ही इंदोरला स्टे करणार असं ठरलं. आणि नंतर आम्ही जेव्हा तिकीट चेक केले तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही जर उज्जैनचे तिकीट चेक केलेत आणि आम्हाला जायचं तर इंदोरला आहे. मग मी म्हणलं की काय होत नाही, TC वगैरे येत नाही उज्जैनच्या नंतर, आपण बसू शकतो. नंतर पण प्लॅन आपला असं होता की आपण उज्जैनला उतरणार होतो आणि दुसरी ट्रेन पकडून आपण इंदोरला येणार होतो. पण ते पण सकाळी सगळे झोपले होते त्यामुळे कोणी उठलं नाही. काय नाही, कोण झोपलं नव्हतं. गाईज हे सगळं खोटं आहे. हा एक गैरसमज झाला आमच्याकडून. आम्ही ज्यावेळेस प्लॅनिंग केलं हे तिकीट बुक करणारे हा राम आहे, याला स्टॉपच माहित नव्हता की शेवटचा स्टॉप कोणता. हा समजतोय इंदोर नंतर उज्जैन येतं. तर भाऊने केलंय उज्जैनचं तिकीट बुक आणि ते फक्त इंदोर यायची वाट. आणि इंदोर आल्यानंतर आपल्याला उज्जैनला नाही नंतर आम्ही ज्यावेळेस प्लॅन करत होतो असं माझ्या जरा नजरेत आलं. ChatGPTच्या नजरेत आलं. ChatGPTच्या खरं तर नाही, मी रूट चेक करतो. मग मला गुगलला असं कळालं की उज्जैन तर आधीच येते आणि भाऊनी सगळे तिकीट बुक केलेत आणि आमचा प्लॅन असा होता की इंदोरला आधी जायचं. मग आम्ही परत याला कॉल केला, याच्याशी असं संपर्क केला. तर हा माणूस इकडे बघ हा माणूस म्हणला काही नाही होत, कोण नाही TC आपण बसून राहू. 2 स्टेशन आहेत आपल्याला पुढे. आला नाही ना TC. तर नशीब आमचं एवढं की उज्जैन स्टेशनवरच TC पकडलं. माझं तर मला आहे ना ह्या सगळ्यांना खरं सांगायचं झालं तर ह्या सगळ्यांना माहित होतं की आपण तिकीट काढलेत उज्जैनचे. फक्त गोष्ट एवढीच होती की ह्याचं म्हणणं होतं की इंदोर नंतर उज्जैन येतं. आणि मला तर काय माहित नव्हतं. म्हणजे मला काय नाही, मला सिरियसली काय माहित नव्हतं. मला काय वाटलं होतं की आपण जिथं उतरणार आहे तिथनं तुम्ही प्रॉपर म्हणजे नाही का तिकीट्स वगैरे काढलेत हे मला माहित होतं. म्हणजे मी तेवढा कॉन्फिडन्स मध्ये होतो. आणि असला सीन झाला की सकाळी TC मला डायरेक्ट सीधाच मानला. असले मित्र जरा कसं आहे आयुष्यात आहे ना, मित्रपेक्षा आहे ना शत्रू परवडले. नशीब थांब की मी तिथे नव्हतो, मी गेलो थोडासा प्रायव्हेट कामासाठी. ह्याला शी लागलेली, हे शीला गेलता आणि मला पण शी लागलेली. अचानक मी दरवाजा उघडला माझ्यासमोर बाहेर आल्या आईला माझी तर आता तर नुकताच स्ट्रेस गेलाय. कुठला नाही स्ट्रेस. आता बाहेर होतो मी श्वेते राम म्हणला आता यांनी लोक रूम दिली तर दिली, नाहीतर मी यांना म्हणणार आहे मला प्रेशर आलंय, मला खालीच द्या. एसी तिकीट बुक केलं तर मला काहीच फायदा झाला नाही. अजून शेवटी मला फायदा करून घ्यावा लागला. तर त्यानंतर आम्ही गेलो स्लीपर मध्ये. तिथं आम्हाला अजून एक TC भेटला. त्याच्यासोबत आम्ही थोड्या गप्पा मारल्या. त्यानंतर तो वो अच्छा नाही वो तो चांगला TC था. आम्ही फाईन पे केला आणि आम्ही बसलो आणि फायनली आम्ही आता इंदोर मध्ये रूम मध्ये बसलोय. कसं वाटतंय गाईज तुम्हाला? जय महाकाल. आता असा प्लॅन आहे की आता आम्ही थोडा वेळ अजून एक रूम भेटते आम्हाला. की आम्हाला एक सिंगल रूम भेटली आमच्यासाठी. एक श्वेता 2 श्रुतीसाठी अजून एक रूम बाकी आहे भेटायची. ती भेटली की आम्ही आवरणार आहे आणि मग आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहे. तर भेटू डायरेक्ट आवरून सगळं झाल्यावरती सगळ्यांसोबत. चलो बाय बाय. तर आता सगळ्यांचं आवरून झालेलं आहे.
हा आदित्य, श्वेता सगळ्यांनी मस्त मेकअप वगैरे करून तिकडे राम बसलाय. तर आजचा आमचा प्लॅन असा आहे की आज आम्ही आहे इंदोरमध्ये. तर लालबाग पॅलेस, राजवाडा पॅलेस, काच मंदिर, 56 दुकान, खजराना गणेश मंदिर, अन्नपूर्णा टेम्पल आणि सराफा बाजार असा काय आमचा प्लॅन आहे. तर श्वेता, होईल का हा प्लॅन आज दिवसभरात? हा सगळं होणार, आपल्यासोबत आदित्य पाटणकर आहेत म्हणल्यावर सगळं होणार टाइमपास करायचं नाही. राम, सगळं होणार असा आमचा काही प्लॅन आहे. तर मी पण राहिलो दाखवायचं, त्यामुळे मी पण अगोदर हागलोच मी पण असा दिसतोय, मी पण दाखवतो. नको गप ना. तर निघूया आता. पहिल्यांदा भूक लागली आम्हाला, त्यामुळे आम्ही जाणार आता 56 दुकानला आणि मग आपला प्लॅन तुम्हाला हळूहळू समजेलच. हा मला दिलाय श्वेताने गॉगल गिफ्ट. थँक्यू श्वेता, गॉगल गिफ्ट दिलाय त्या. हाड मेरे साथ बहुत बुरा हो रहा है अंकल घर से आने के बाद. तर जायचं होतं अगोदर नाश्त्याला 56 दुकानला, पण आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आम्ही डिरेक्ट चाललोय आता राजवाडा पॅलेसला आणि तिथेच कुठेतरी नाश्त्याचं बघणार आहे. बाकी मी समोर बसलोय, काका माझ्यासोबत आहेत. काका स्माइल करो. अच्छा आहे, हे मागे सगळे असे बसलेले आहेत. ठीक आहे. तर काकांकडनं अजून एक गोष्ट समजली की राजवाड्याच्या जवळ एक मधुरम सँडविच म्हणून आहे, ते एकदम बेस्ट क्वालिटी, आपण ते पण ट्राय करणार आहे. ठीक आहे, त्यांना पोहे खायचे, मी सँडविच ट्राय करेन, काही विषय नाही. पहिल्यांदा भूक लय लागली, एक तर रात्री जेवलेलं, त्याच्यावर अजून काहीच खाल्लं नाही, त्यामुळे पहिल्यांदा खाणार आणि मग करणार फिरायला सुरुवात. हे आहे काच मंदिर और हे मधुरम सँडविच. तो समोर तो आहे राजवाडा पॅलेस, जिथं आपल्याला जायचं होतं. पण आत्ता पहिल्यांदा आम्ही चाललोय नाश्ता करण्यासाठी. ज्या ऑटोमध्ये आलो त्या काकांनी सांगितले की त्या आतमध्ये खायचे वगैरे दुकानं भरपूर आहेत. तिथं आपल्याला 2 पोह्याचे प्रकार पाहायला मिळतात. हा मिसळ पोहा आणि हा साधा पोहा, आणि ह्याच्यापेक्षा साधा पोहा मी घेणार आहे. 1 मिनटं. ठीक आहे, वो बस पोहा ही दे दो, कोई बात. हाँ वही डाल. हाँ कोई बात नहीं, नींबू डाल दो, बस नींबू. हां, हे आहेत आपले नॉर्मल पोहे, हे आहेत आपले साधे पोहे. तिकडे ते बाकीचे करतायत. इथं आम्ही आलतो पोहे खायला, पण खरी गोष्ट म्हणजे इथली खिचडी एवढी मस्त लागली ना, बाप इथली खिचडी एकदम बाप. तर आता आपण जाणार आहे आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की आहे राजवाडा. राजवाडा पॅलेस बंद असल्यामुळे आपण फक्त आत्ता हे जे आहे ते मार्तंड मल्हारी मंदिर केलेलं आहे आत्ता. एवढीच एक गोष्ट आपण करू शकलोय, कारण बाकीचा राजवाडा पॅलेस हे सगळं बंद आहे आज. त्यामुळं आपण फक्त आज एवढीच एक गोष्ट करू शकतोय. यानंतर आपण जाणार आहे काच मंदिरला, आणि काच मंदिरनंतर आपण जाणार आहे 56 दुकानला. तर आता सध्या श्वेता वगैरे सगळे लोक गेलेत शॉपिंग करण्यासाठी, तोपर्यंत आम्ही बसलो इथं. या दुकानातनं 6-7 हजाराची शॉपिंग केल्यानंतर काकांनी आम्हाला पेन गिफ्ट केल्यात. द्या काका सगळ्यांना एक पेन. दे दो सबको. थँक्यू. ये शॉप का नाम शाळेतल्या पोरींसाठी बारका पेन. यायला लागलाय पाऊस. आम्हाला जायचंय काच मंदिरला, अजून 56 बाजारला जायचंय. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉपिंगला जाताना ह्या पोरीला कधी घेऊन जायचं नाही. तर काच मंदिरला जायचा प्लॅन होता, पण काका आम्हाला 800 रुपयामध्ये 5 पॉईंट फिरवतात. पहिला 56 बाजार, दुसरा कुठला काका? 30 मेल. कोणता? 30 मेल काच मंदिर. ठीक आहे, दुसरा काच मंदिर. तिसरा तीसरा बड़ा गणपति. और चौथा वैष्णो देवी. पाचवा अन्नपूर्णा माता मंदिर. अशी काही लोकेशन्स आहे. काका आपल्याला 800 रुपयामध्ये फिरवतात. आता त्यांच्यासोबतच आपण फिरणार आहे, म्हणजे आमची लोकेशन पण पटपट होतील. कारण आम्ही जर फिरायचं म्हणलं तर ह्यांना प्रत्येक लोकेशनच्या बाहेर एक दुकान दिसते आणि तिथं ते काहीतरी घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे आपलं काकांवरच फिरू, म्हणजे कसं काका पण खुश, आपण पण खुश, सगळेच खुश.
काकांसोबतच्या राईड मधलं आमचं पहिलं लोकेशन म्हणजे हे 56 दुकान. अजून फिक्स नाही मग आमचं काय खायचं आहे ते. तर 56 बाजारमध्ये आल्यानंतर आम्ही ऑर्डर केले पेरी पेरी पोटॅटो ट्विस्टर, हे छोले कुलचे आणि हे तंदूर छाप. तर अशा काही गोष्टी आम्ही ऑर्डर केल्यात. असं पण कोणाला बुक नव्हती, पण आता यायचंच आहे म्हणून आलोय. खाऊन झाल्यानंतर ह्यांना इच्छा झाली आहे जामून शॉट घेण्याची. मला पण टेस्ट करायचा आहे जामून शॉट कसला आहे बघायचा. कसला असतो, केलाय का टेस्ट अगोदर जामून शॉट? नाही मी पण नाही. तू काय टेस्ट नाही केलं राम अजून? मी सगळं टेस्ट केलं. माझा काय संबंध आहे? हे आहेत जामून शॉट्स. चुम्मेश्वरी आहे, लय भार लागते. नाही म्हणताना सगळ्यांनी भरपूर खाल्ले. आता आपण घेणार आहे एक सेल्फी आणि परत जाणार आहे. काका थांबलेत आमच्या अजून रिक्षा घेऊन तिथे. नेक्स्ट कहाँ पे जा रहे हैं? नेक्स्ट बडा गणपती जा रहा. बडा गणपती. तर आता आम्ही चाललोय बडा गणपतीला. आणि आमचं जे दुसरं लोकेशन होतं ते काच मंदिर होतं, पण तिथं आतमध्ये काय आम्हाला ना शूट करून दिलं ना काही करून दिलं. गेलो आणि 2 मिनिटात लगेच बाहेर. तर असा आमचा झाला सीन. आता आम्ही चाललोय आमच्या तिसऱ्या लोकेशनला, ते म्हणजे बडा गणपती. काच मंदिरमध्ये का जाऊन दिला कॅमेरा मोबाईल काहीच काढून दिलं नाही त्यांनी. संपला विषय. त्यामुळे काही शूट पण घेता आलं नाही ना काही करता आलं. काकांनी आम्हाला आता आमच्या तिसऱ्या लोकेशनला सोडलेलं आहे, ते बडा गणपतीचं लोकेशन. तर तिथं सोडलेलं आहे. तिथं दहीहंडी चालू असल्यामुळं आम्हाला इथून चालतच जावं लागणार आहे. हे आहे बडा गणपती मंदिर. बडा गणपतीचं पण दर्शन झालं मस्त. मध्ये प्रसाद घेऊन आम्ही आता चाललोय परत काकांच्या रिक्षामध्ये. काका आमची वाट बघतायत. आम्हाला काकांनी आज भरपूर फिरवले. काका कैसा लग रहा है हमारे साथ घूम के? लग रहा है ना अच्छा. अभी कौन सा लोकेशन पे जाने वाले अपन? वैष्णो देवी. आता आपलं लोकेशन आहे वैष्णो देवी. ते पण आपलं लगेच होऊन जाईल. काका भरपूर पटपट घेऊन जात आहेत आपल्याला. तर आमचं आजच्या दिवसाचं टार्गेट झालंय पूर्ण. जवळजवळ वैष्णोदेवी मंदिर, अन्नपूर्णा मंदिर हे सगळं करून आम्ही आता चाललोय आमच्या हॉटेलकडे. काकांनी भरपूर अशी आम्हाला चांगली राईड दिली. काका धन्यवाद. आलोय आत्ता रूमवर. सगळं आमच्या आजच्या दिवसाचं जेवढं टार्गेट होतं, जेवढं सकाळी प्लॅन करून गेलतो तेवढं सगळं करून आम्ही आत्ता रूमवरती पोहोचलोय. सगळे गेलेत फ्रेश व्हायला. आता मी पण जाणार आहे फ्रेश व्हायला. पण म्हटलं एकदा व्लॉग एंड करू आजच्या दिवसाचा. जो मी काल निघाल्यापासून जो व्लॉग चालू होता तो आता मी आज आपला पहिला दिवस कंप्लीट झाल्यामुळे एंड करतोय. तर उद्या आम्हाला जायचंय ओंकारेश्वरला. त्यासाठी सकाळी निघायचंय. सकाळी 4 वाजता निघायचंय. तर आज आम्ही भरपूर अशा गोष्टी केल्या. हे मार्तंड मल्हारी मंदिर केलं, परत काच मंदिर केलं, 56 बाजार केलं, अन्नपूर्णा मंदिर केलं, वैष्णोदेवी मंदिर केलं. अशा 5 गोष्टी केल्या. आणि काकांनी पण आम्हाला भरपूर मदत केली जे आमच्यासोबत आले होते. तर आम्ही त्यांना ठरवलं होतं, म्हणजे जे आमच्यासोबत काका होते आतापर्यंत त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी फिरवलं. पेमेंट घेतलं त्याचं त्यांनी. आमच्या 6 जणांचे त्यांनी 800 रुपये घेतलं. पण भरपूर वेळ त्यांनी आमच्यासोबत घालवला. म्हणजे आम्हाला कुठं टाइमचं त्यांनी हे लिमिट नव्हतं दिलं की तुम्ही एवढं थांबायचं. राहिली गोष्ट अजून की तर मी एक एक्सपिरियन्स चांगला घेतला की इथली माणसं हेल्पफुल आहेत बऱ्यापैकी. मी आज ज्यांच्यासोबत बोललोय किंवा नाही का, यावरून एवढी गोष्ट समजते की बाबा इथली माणसं तरी हेल्पफुल आहेत. बाकी मला काही गोष्टी तुम्हाला दाखवता नाहीत आल्या. त्याचं रिझन असं की आम्ही जिथं जायचो तिथं एकतर कॅमेरा मोबाईल अलाउड नव्हतं. त्यामुळे आता तेवढी गोष्ट तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तर आजचा व्लॉग आपण इथं थांबवूया. आजच्या दिवसासाठी बाय बाय. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.